नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आता सर्व महिला बचत गटांसाठी एक खुशखबर आहे. शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता त्याचा जी.आर सुद्धा इथे आलेला आहे. तर नेमकं काय बातमी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा. तर इथे बघू शकता दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहाच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र आहे ते स्थापन करण्यासाठी हा जी.आर काढण्यात आलेला आहे. तर शासनाकडनं याआधी 11 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा एक जी.आर काढण्यात आला होता, ज्यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर एका जिल्ह्यासाठी 20 कोटी इतका निधी, म्हणजेच 10 जिल्ह्यांसाठी एकूण 200 कोटी निधी हा मंजूर करण्यात आला होता. परंतु आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूह म्हणजेच महिला बचत गट जे काही स्थापन करण्यात आलेले आहे, त्यांच्या जे काही वस्तू व उत्पादनं आहे ते विक्रीसाठी आता हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांऐवजी आता 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल निर्मिती करण्यात येणार आहे. तर याआधी 10 जिल्ह्यांमध्ये हे उमेद मॉल म्हणजेच एक प्रकारची महिलांचं जे काही वस्तू व उत्पादन आहे त्यांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ म्हणून आता 10 ऐवजी 13 जिल्ह्यांमध्ये हे उमेद मॉल निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 200 कोटीचा निधीसुद्धा यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर आता ह्या जिल्ह्यांची जी काही यादी आहे ती अजून तरी जाहीर झालेली नाही. जेव्हा ही यादी जाहीर होईल त्या जिल्ह्याला आता प्रत्येकी 20 म्हणजे 200 कोटींमधील जो काही निधी आहे तो ह्या जिल्ह्यांच्या आता वाटेला येणार आहे आणि उमेद मॉल इथे स्थापन करण्यात येणार आहे. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. तर व्हिडिओ जास्तीत जास्त महिला बचत गटांसोबत शेअर करा. त्याचबरोबर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. असेच महत्त्वाचे आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका.